म्हणून नवविधा भक्तीतील पहिल्यांदा भक्ती सांगितली असेल तर केवळ श्रवण आहे. पहा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. कारण या नवविधा भक्तीतील पहिली साधना करूनच परीक्षित राजाने आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसाच्या श्रवणाने परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झाला हे सामर्थ्य भागवतामध्ये. म्हणून श्रवण ही नवविधा भक्तीतील पहिल्यांदा महत्वपूर्ण भक्ती सांगितलेली आहे. आणि भागवतामध्ये श्रवणाचे प्रकार सांगितले, श्रोत्याचे पण प्रकार आलेले आहेत. आपलं श्रवण कसं असतं, मध्ये जर झोप आली, डुलकी आली, आपण शेजारच्या अंगावर जाऊन पडतो, मध्ये काहीतरी कथेमध्ये आपण विक्षेप करतो, मोबाईल मध्ये बोलत बसतो वगैरे, असं कुठलं कृत्य आपलं कथेधर्मामध्ये नसावं. आणि तुम्ही आम्ही सगळ्या खुर्च्यावरती बसलोय तर बसताना जरा खुर्च्या सांभाळून बसा. कारण कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेला जर डुलकी आली, शेजारच्या अंगावर जाऊन पडले, खुर्चीला 4 पाय आहेत, खुर्चीचं काही बरं वाईट होणार नाही, पण देवाने आपल्याला 2च पाय दिलेत. बरं, पाय मोडला तर जरा अवघड होईल. श्रोत्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. एक प्रवर श्रोते आहेत आणि एक अवर श्रोते आहेत. प्रवर श्रोता जो म्हटलेला आहे तो उत्कृष्ट अशा प्रकारचा श्रोता मानला गेलेला आहे. अवर श्रोता जो आहे तो निकृष्ट अशा स्वरूपाचा मानला जातो, हीन दर्जाचा श्रोता, अवर श्रोता. हे भागवतातले प्रकार आहे, तुम्हाला सांगतो. यामध्ये पुन्हा 3 प्रकार सांगितलेले आहेत. प्रवर श्रोत्यामध्ये पहिला श्रोता सांगितले चातक श्रोता. हा सगळ्या यादीमधला पहिला 1 नंबरचा श्रोता आहे, चातक. चातकाची उपमा का दिलेली आहे बघा. चातकाचं एक वैशिष्ट्य आहे. चातक पक्षी जो असतो ना, मेघातून आभाळातून पडणारा पावसाचं पाणीच केवळ प्राशन करतो. तो एखाद्या डबक्यातलं पाणी पित नाही, तो एखाद्या नदीतलं पाणी पित नाही, नाल्यातलं पाणी पित नाही. कितीही मिनरल वॉटर आणलं तुम्ही त्याच्या पुढं, बिस्लरीचं पाणी आणून ठेवलं तरी तो त्याला तोंड लावत नाही. लक्षात घ्या, आकाशातून ढगातून पडणारा पावसाचं पाणी तेच केवळ तो प्राशन करतो. तसा काही एक श्रोता वर्ग सांगितलेला आहे. केवळ परमार्थ आणि परमार्थाचं श्रवण करण्याची ज्याची भावना आहे, त्याला प्रपंचाबद्दल बोललेलं आवडत नाही. चातक श्रोता एक प्रकारचा पहिला नंबर त्याचा सांगितला. आणि त्या यादीमध्ये आपण बसायला पाहिजे, नाही तर श्रोत्यामध्ये अवांतर प्रकारही भरपूर असतात व्यावहारिक क्षेत्रात. म्हणून प्रवर श्रोत्यांमध्ये म्हणजे उत्कृष्ट श्रोत्यांच्या यादीमध्ये पहिला श्रोता सांगितलाय चातक श्रोता. त्यानंतर दुसरा श्रोता सांगितलाय हंस श्रोता. हंसाची उपमा का दिलेली आहे, हंस पक्षाचे एक वैशिष्ट्य सांगताना एका शास्त्रकाराने पण वर्णन केलेलं आहे. हंस श्वेतो बकश्वेतो को भेदो बकहंस यो क्षीर नीर विवेकेतु हंसो हंसो बको बकहा. राजहंस पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. राजहंस पक्षामध्ये देवाने एक सामर्थ्य निर्माण करून दिलेलं आहे. कोणतं माहिती आहे, राजहंस पक्षापुढे आपण दूध आणि पाणी मिश्रित करून एखाद्या भांड्यामध्ये जर ठेवलं, कसं काय करतो माहिती आहे, फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी मात्र तसंच ठेवतो. आता देवाने त्याच्या चोचेमध्ये असं काय वैशिष्ट्य निर्माण केलं हे देवाला माहिती. क्षीर नीर विवेकेतु हंसो हंसो बको बकहा. मग जसं सार ग्रहण करतो आणि असार सोडून देतो, तसा एक दुसऱ्या क्रमांकाचा श्रोता म्हणजे हंस श्रोता आहे. तो परमार्थाची निवड करतो, प्रपंचातलं बाजूला सारतो. म्हणजे त्याच्या समोर 2ही विषय कथेमध्ये येतात. एक प्रपंचातला पण विषय येतो आणि परमार्थातला पण विषय येतो. पण हंस श्रोता काय करतो, परमार्थातलं तेवढं ग्रहण करतो, प्रपंचातलं जेवढं काही बोललं असेल ते सगळं सोडून देतो. हा हंस श्रोता सांगितलेला आहे भागवतामध्ये. आणि तिसरा श्रोता सांगितला तो मीन श्रोता. मीन म्हणजे मासा. 12 त्या माशाचं बघा एक वैशिष्ट्य आहे. पाण्यामध्ये मासा ज्यावेळेला तो फिरत राहतो, शांत चित्तानं अशा प्रकारे त्याचं जीवन असतं. पहा, तसं प्रपंचातलं सांगा नाही तर परमार्थातलं सांगा, तो असा श्रोता आहे की शांतपणे तो सगळं ग्रहण करतो. मीन म्हणजे त्या माशाप्रमाणे, तिथे त्याला बोलण्याची सोय पाण्यामध्ये नसते.
त्यामुळे तो शंका विचारत नाही. जे तुम्ही त्याच्या पुढे मांडलं तो शांत चित्ताने श्रवण करून घेत असतो. मीन म्हणजे माशाप्रमाणे. तसा हा एक प्रकारचा श्रोता सांगितलेला आहे. प्रवर श्रोत्यातले हे 3 प्रकार तुमच्या समोर मांडले. अवर श्रोता म्हणजे जो हीन किंवा निकृष्ट दर्जाचा श्रोता सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये रूक श्रोता सांगितलाय. रूक शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये रूक म्हणजे कोल्हा होतो. कोल्ह्याचं वैशिष्ट्य आहे स्वतः शिकार करत नाही आणि जो करतो त्यालाही खाऊ देत नाही. काही काही श्रोते असेच असतात, स्वतः श्रवण करत नाही आणि करणारे असले त्यालाही विक्षेप निर्माण केल्याशिवाय राहत नाही. एकदा कुठेतरी आमचं कीर्तन होतं. समोर कीर्तन चालून कीर्तनाच्या पुढे एक बसलेला माणूस म्हणजे माझ्या समोर बसलेला झोपायला लागला. झोपायला लागल्यानंतर शेजारच्या माणसाने त्याला बघितलं.